नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरणाच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आलेला आहे। लाडक्या बहिणींनो, मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचा मानधन बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांना आला नव्हता आणि त्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात ज्या महिला लाभार्थी बाकी होत्या त्या एससी प्रवर्गातील होत्या। राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला नव्हता। राज्यामध्ये 14 मे 2026 पासून मार्च महिन्याचा आणि 15 तारखेपासून एप्रिल महिन्याचा हे मानधन वितरित करण्यात आलेले होतं आणि यामध्ये या प्रलंबित असलेल्या महिला लाभार्थ्याचा हप्ता हा वितरणाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। लाडक्या बहिणींनो, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाच्या माध्यमातून मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा वितरित करण्यासाठी टोटल 730 कोटी 51 लाख रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजूर दिलेली आहे आणि या संदर्भातील GR आज 20 मे 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्यामुळे आता येत्या 1 ते 2 दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रलंबित असलेला मार्च आणि एप्रिलचा महिन्याचा हप्ता हा ताबडतोब क्रेडिट केला जाणार आहे। त्याच्यापुढे प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत या आवश्यक असलेल्या निधीची मागणी करावी याची दक्षता घ्यावी, अशा प्रकारचा सुद्धाही या GRच्या माध्यमातून एक सूचना देण्यात आलेली आहे। हा महत्त्वाचा GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहू शकता। तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।